श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. येत्या 12 ऑगस्टला बुधवारी अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी दीप अमावस्या येत आहे. आपण सगळेच या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करतो, घरातील नकारात्मकता बाहेर काढून समृद्धीची प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या एका रात्री केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या घरात वर्षभरासाठी दारिद्र्य, पितृदोष आणि भयंकर शत्रुपीडा येऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. दीप अमावस्याच्या दिवशी आपण काय करावे यावर आपल्या या घराची शांती आणि प्रगती अवलंबून असते. आपल्या शास्त्रामध्ये आणि वडीलधाऱ्यांच्या सांगण्यात काही अशा भाज्यांचा उल्लेख आहे ज्या या दिवशी चुकूनही घरात शिजवल्या किंवा खाल्ल्या तर त्याचा थेट वाईट परिणाम घरातील मुलांच्या आरोग्यावर, नवऱ्यावर, नोकरीवर, व्यवसायावर आणि प्रगतीवर होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्यांविषयी सांगणार आहे ज्या दीप अमावस्येला खाणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्याचबरोबर व्हिडिओला उत्तरार्ध मी तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रुपीडा एका रात्रीत कायमचीच नष्ट होईल. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या या कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल. चला तर मग जाणून घेऊया 3 भाज्या कोणत्या आणि त्या कोणत्या गुप्त आहेत. भक्तांनो, दीप अमावस्या ही केवळ आषाढ महिन्याची समाप्ती नाही, तर ती एक अत्यंत मोठ्या आणि पवित्र आध्यात्मिक बलाची नांदी आहे. आषाढ महिन्याची गडद काळोख रात्र संपवून श्रावण महिन्यातील पवित्रतेचा, भक्तीचा आणि प्रकाशाचा, नवचैतन्याचा काळ सुरू होणार असतो. म्हणूनच आपण या रात्री घरातील सर्व जुने नवीन दिवे घासून पुसून त्यांचा हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करतो. दिव्यांचा तो लहानसा दीपस्तंभ आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पण भक्तांनो, येथे एक फार मोठा विचार करण्यासारखी प्रश्न निर्माण होतो. आपण घराच्या चौकटीवर, अंगणात आणि देवघरात श्रद्धेने दिवे लावतो, पण त्या आपल्याला शरीरात म्हणजेच आपण खात असलेल्या अन्नातच नकारात्मकता निघून जाते. तर या बाहेरच्या दिव्यांचा पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल? आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी एका वाक्यात खूप मोठा सिद्धांत सांगितलेला आहे. जसे अन्न तसेच मन आणि तसेच विचार. यामागे केवळ आर्थिक कारण नाही, तर एक गूढ निसर्ग नियम आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून दडलेला आहे. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितींमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठे बदल घडत असतात. समुद्रात भरती येते, मानवी मनातील भावना तीव्र होतात. याच काळात ब्रह्मांडातील नकारात्मकता आणि सूक्ष्म लहरींचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. वनस्पती आणि भाज्या सुद्धा निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणावर शोषून घेतात. अशा वेळी जर आपण या नकळत या विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ती नकारात्मकता थेट आपल्या शरीरात प्रवेश करते आणि म्हणूनच हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही चूक आपल्यासारख्या गृहिणींकडून नकळत कशी घडते? आपण सकाळी बाजारात जातो, भाजीवाला त्याच्या ताज्या दिसणाऱ्या किंवा नेहमीच्या ताज्या दिसल्या की सहज विचार न करता विकत घेतो. दुपारी किंवा रात्री त्या प्रेमाने शिजवतो आणि कुटुंबाला वाढतो. पण मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या हातात तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी आणि
नशीब जोडलेले असते. आपल्या अज्ञानापोटी जर या पवित्र दीप अमावस्येला आपण या 3 भाज्या शिजवल्या तर त्याचे भयंकर आध्यात्मिक व कौटुंबिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतील. हे भयंकर परिणाम कोणते? 1. पितृदोष आणि पितरांचा कोप. अमावस्या हा काळ आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या स्मरणाचा असतो. या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी शोषणाऱ्या भाज्या बनवल्यास पितर असंतोष व्यक्त करतील, घरातील बरकत निघून जाते आणि पैशांची आवक थांबते. त्याचबरोबर शत्रू, पीडा आणि कारस्थाने या विशिष्ट भाज्यांमुळे शरीरात आणि वास्तूंमध्ये रम, तम गुण वाढतात. यामुळे समाजात, नोकरीत किंवा व्यवसायात विनाकारण तुमचे गुप्त शत्रू निर्माण होतात. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात आणि कामात अडथळे आणतात. कुटुंबातील क्लेश आणि पती मुलांवर संकट या नकारात्मक अन्नाचा सर्वात पहिला वाईट प्रभाव घरातील मुख्य कमावत्या व्यक्तींवर म्हणजेच आपल्या पतीवर होतो. त्यांच्या कामात अपयश येते, चिडचिड वाढते, तसेच लहान मुलांची एकाग्रता नष्ट होते. ती विनाकारण आजारी पडतात किंवा त्यांना नजर लागण्याचे प्रकार वारंवार घडतात. आता तुमच्या मनात नक्कीच शंका आणि प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असेल की अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या या पवित्र दीप अमावस्येला खाणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. चला तर मग जाणून घेऊया. अजिबात वेळ न घालवता 3 भाज्यांमधले गूढ सत्य आणि कारणे सविस्तर समजून घेऊया. चला तर मग भक्तांनो, अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊया की दीप अमावस्येला आपण आपल्या स्वयंपाकघरात चुकूनही न शिजवण्याची पहिली भाजी कोणती आहे? 1. पहिली भाजी म्हणजे वांगी. होय भक्तांनो, पहिली भाजी आहे वांगी. अनेक गृहिणींचा असा समज असतो की वांगे ही रोजच्या जेवणातील एक साधी भाजी आहे. पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवणे अत्यंत वर्ज्य मानले जाते. याचा उल्लेख कुठे आढळतो आणि काय सांगितले आहे? आपल्या प्राचीन गरुड पुराणात, तसे पद्म पुराण यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये आणि आपल्या सनातन परंपरेत आचार सिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुणधर्मात वर्गीकरण केले आहे. यामध्ये वांग्याला वृत्तंक म्हटले असून ते निसर्गाने अत्यंत तामसिक आणि उष्ण मानले गेले आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहांची स्थिती, विशेषतः चंद्राची अनुपस्थिती आणि तामसिक वृत्तीला खतपाणी घालते. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात? शत्रुपीडा आणि व्यावसायिक नुकसान. वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्येला वांगी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सहकाऱ्यांशी विनाकारण खटके उडू लागतात. कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेऊन जाते आणि नवीन गुप्त शत्रू निर्माण होतात. म्हणून आपण ही वांग्याची भाजी अमावस्येच्या दिवशी खाणे टाळायचे आहे. दुसरी भाजी म्हणजे घरातील वातावरणाने मुलांचा त्रास. घरात विनाकारण चिडचिड वाढते, लहान मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, ती एकाग्रता होऊन शक्य नाही आणि घरातील गृहिणी मन चंचल राहते. म्हणूनच येत्या 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला वांग्याची भाजी, भरीत किंवा वांग्याचे कोणतेही अन्नपदार्थ घरात शिजवता बनवू नका. दुसरी भाजी म्हणजे पालेभाज्यातील विशेषतः शेपू आणि कांदा पात. आता वळूया दुसऱ्या भाजीकडे, जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी आणि कांदा पात. याचा शास्त्रोक्त उल्लेख आणि मूळ कारण काय? आपल्या धर्म सिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथांमध्ये अमावस्या, एकादशी आणि व्रताच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतींचा त्याग करण्याचे स्पष्ट दिले आहे. या ग्रंथानुसार जमिनीला लागून वाढणाऱ्या ज्या
भाज्यांचा गंधवास अत्यंत तीव्र असतो आणि ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते त्या भाज्या पवित्र तिथीला देवाला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाही आणि स्वतःही खाल्ल्या जात नाहीत. शेपू आणि कांदापात या दोन्ही भाज्या उग्र वासाच्या तीव्र गंध असून त्या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात? पितृदोष निर्माण होणे. दीप अमावस्या हा दिवस आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा, त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा दिवस असतो. जर या रात्री घरात शेपू किंवा कांदापात यासारख्या तीव्र वासांच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मक व सात्विक लहरी नष्ट होतात. त्यामुळे पितर असंतोष व्यक्त करतात असे मानले जाते. आर्थिक चंचन आणि आरोग्याची हानी. पितृदोष निर्माण झाल्यामुळे घरात पैशांची आवक अचानक मंदावते. हातात आलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढतो. तसेच घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीकडे आळस आणि पित्ताचा त्रास वाढून शारीरिक थकवा जाणवतो. आता तुम्ही नक्कीच विचार करत असाल, ताई वांगी आणि शेपू किंवा कांदापात याबद्दल तर समजले, पण ती तिसरी भाजी कोणती आहे जी या दोन भाज्यांपेक्षाही अधिक धोकादायक मानली जाते? ही तिसरी भाजी आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि लोक ती रोजच्या आहारात वापरतात, पण दीप अमावस्येला ती खाणे म्हणजे थेट राहू-केतूच्या दोषाला आणि मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ती भाजी कोणती आहे? चला तर तिचे गुपित आणि त्यामागील सत्य सविस्तर जाणून घेऊया. भक्तांनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण आता मी त्या तिसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे. ती तुमच्या स्वयंपाकघरात अगदी रोज वापरली जाते, पण दीपामावस्येला दिवशी ही भाजी खाणे किंवा घरात शिजवणे म्हणजे स्वतःच्या हाताने संकटाची दारं उघडण्यासारखे आहे. ही तिसरी भाजी दुसरी तिसरी कोणतीही नसून मुळा आणि मुळ्याची पाने. होय भक्तांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. मुळा सुद्धा अगदी उग्र वासाचा आणि तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ताई, मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला असतो, पचनासाठी उत्तम असतो, मग तो दीपामावस्येला वर्जक का? तर भक्तांनो, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठं ज्योतिषशास्त्र आणि आपल्या ग्रंथांमधील नियम दडलेले आहेत. याचा ग्रंथोक्त उल्लेख आणि ज्योतिषशास्त्रातील स्थान काय आहे? आपल्या सनातन परंपरेतील स्कंद पुराणात आणि पद्मपुराणात सृष्टिखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहाराचे स्पष्ट नियम दिले आहेत. ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की अमावस्या मूलक वर्जतेय, म्हणजेच अमावस्येच्या तिथीला मुळ्याचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारक मानले गेले आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती राहू आणि केतू या छायाग्रंथाचे प्रतिनिधित्व असते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा स्वाद तिखट तीव्र असतो. आता गणित नीट समजून घ्या. अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो, म्हणजेच मानवी मनाचे, भावनांचे आणि सात्विकतेचे प्रतीक असलेला चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत असतो. अशा वेळी जर तुम्ही राहू-केतूचे प्रतिनिधित्व करणारा मुळा भाजी किंवा त्याची कोशिंबीर सलाड खाल्ली तर तुमच्या शरीराला आणि वास्तूमध्ये राहू-केतूची नकारात्मक ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होते. ज्या लोकांच्या पत्रिकेत आधीच राहू किंवा केतूचा दोष आहे त्यासाठी तर हा काळ अत्यंत घातक ठरतो. पतीवर संकट. तुमच्या पतीच्या कामात अचानक अडथळे येतात. बनलेले कामे शेवटच्या क्षणी बिघडतात. पैशांचे मोठे नुकसान होते. मुलांना त्रास. घरातील लहान मुलांना विनाकारण नजर लागणे, अचानक आजारी पडणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडतात. शत्रूचा त्रास. या लोकांचे तुमच्या चांगले प्रेम नाही हे तुमच्या विरुद्ध कारस्थाने करू लागतात. म्हणून 12 ऑगस्ट बुधवारची दीप अमावस्येला या 3 भाज्या, 1 वांगी, 2 शेपू कांदा पात आणि 3 मुळा तुमच्या स्वयंपाकघरात अजिबात आणू नका आणि बनवूही नका. आता तुम्ही म्हणाल, ताई जर नकळत पूर्वी
आमच्याकडून ही चूक झाली असेल किंवा या दीपामावस्येला सर्व संकटांपासून आम्हाला कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर आम्ही काय करायला हवे. आता मी तुम्हाला असा एक विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगणार आहे, जो या दीप अमावस्येला तुम्ही संध्याकाळी केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक पितृदोष आणि शत्रुपीडा क्षणात भस्म होईल. उपाय अत्यंत सोपा आहे, पण याचे फळ अथांग आहे. उपाय घरातील स्त्रीने संध्याकाळी वेळी प्रदोष काळात करायचा आहे. उपाय कसा करावा? दिवेची मांडणी संध्याकाळी स्वच्छ स्नान करून घरातील सर्व जुने व नवीन दिवे, पणत्या किंवा पितळी दिवे स्वच्छ पुसून घ्या. 2. तांदळाची रास करा. एका पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढा. त्यावर थोडे अष्टगंध किंवा हळद कुंकू वाहा. त्यावर थोडे तांदूळ ठेवा. मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा त्या तांदळाच्या राशीवर एक मोठा दिवा ठेवा. त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. कापूर आणि लवंग. त्या दिव्यामध्ये तेलात किंवा तुपात 2 लवंग आणि एक छोटा कापूरचा खडा टाका. दिवा प्रज्वलित करताना खालील मंत्र किंवा स्वामींचे स्मरण करा. हात जोडून प्रार्थना करा. हे दीपदेवता, माझ्या घरातील सर्व नकारात्मक पितृदोष, आजारपण आणि शत्रुपीडा नष्ट कर. माझ्या पतीचे आणि मुलांचे रक्षण कर. घराभोवती फिरणे. हा दिवा संपूर्ण घरात शौचालय आणि स्नानगृह सोडून दाखवा आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरील दिशेने ठेवून द्या. भक्तांनो, या उपायाने लवंग आणि कापुराच्या धुराने वातावरणातील सर्व वाईट शक्ती आणि नकारात्मक लहरी पळून जातात. मोहरीचे तेल शत्रुपीडा नष्ट करते आणि दिव्याचा प्रकाश तुमच्या घरात समृद्धी आणते. हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला स्वतःला घरात एक वेगळी शांती आणि प्रसन्नता जाणवेल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव आणि श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. स्वामी महाराज आणि भगवान विष्णू तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करतील. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.